मागील भागामध्ये आपण बघितलं, अंजूनं तिघांकडेही पाहिलं. किती दिवसांनी सगळेजण असं मन भरून हसत होते. हसता हसता तिचं लक्ष वर जिन्याकडे गेलं. सौरभही हाताची घडी घालून हसत उभा होता तिथे. तो बिचारा तर लास्ट टाईम असं मनापासून कधी हसला होता काय माहीत. तिनं मनोमन छोट्या तानीचं कौतुक करून तिची दृष्ट काढली. आता पुढे. सौरभच्या मागून सलोनी आली. तशी तानी तिच्याकडे पळाली. सलोनी मामी, मला वाचव, तानी तिला बिलगत म्हणाली. तिनं आश्चर्यानं तानीकडे पाहिलं. दिनेशराव सोडले तर बाकीचे पण थोडेसे चकित होऊन तिच्याकडे बघत होते. चल ना, आपण वर जाऊ, तू माझ्यासोबत खेळ, तानी सलोनीचा हात ओढत म्हणाली. तिनं सौरभकडे पाहिलं. पिल्लू, चल तू माझ्यासोबत खेळ, तो लगेच तानीचा हात पकडत म्हणाला. अरे जाऊ देत तिला तिच्यासोबत, घरच्यांसोबत बसता पण येत नाही, घरकामात काही मदत नाही, निदान त्या छोट्या पिल्ल्यासोबत तरी बसू देत तिला. इकडून अहिल्याबाई थोडंसं कठोर शब्दात म्हणाल्या. तानीनं पण त्यांचा हात झटकला आणि सलोनीचा हात हलवत म्हणाली, मला तुझ्यासोबत खेळायचं आहे. ओ गॉड, ही माझ्या मागे का लागली आहे? जाऊ दे सलोनी, खेळ तिच्यासोबत. तसंही फक्त आजचा दिवसच राहायचं आहे तुला इथं. तुझं काम ऑलरेडी सुरू झालंय, संध्याकाळपर्यंत झेल कसं तरी सगळं. सलोनी मनातच वैतागून तणतणली. ती मग हसून तानीला म्हणाली, हो चल, माझ्या रूममध्ये खेळू. त्या दोघी वर गेल्या तसे दिनेशराव हलकेसे हसले. बाबा, हे तुम्ही सांगितलेलं का तानीला? पूर्वीनं लगेच दिनेशरावांना विचारलं. ते मान हलवून म्हणाले, हो मीच बोललो होतो, आपलं पिल्लू हुशार आहे खूप. अहिल्याबाई लगेच उठल्या. त्या सौरभचा हात धरून त्याला शेजारी बसवत म्हणाल्या, आता ती नाहीये, बोल पटकन, का लग्न केलंस तू तिच्यासोबत? सौरभ काहीच न बोलता त्यांच्याकडे बघू लागला. अरे आता तरी बोल, म्हणजे काहीतरी करता तरी येईल आपल्याला, दिनेशराव आवाज चढवत ओरडले. मला काहीही विचारू नका प्लीज तुम्ही, माझ्याकडे तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत, सौरभ थोडंसं ओरडत म्हणाला आणि लगेच उठून वर निघून गेला. सगळ्यांनीच डोक्याला हात मारून घेतला. आता काय करायचं? हा मुलगा काही बोलायलाच तयार नाही. खंडेराया, काहीतरी मार्ग दाखव बाबा, अहिल्याबाई वर बघून हात जोडत म्हणाल्या. तितक्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. गावावरून सगळे आले वाटतं, अंजू उठत म्हणाली. ते तिघेही उठले. ते बाहेर आले तर समोर फक्त आजी व महादेवराव होते. आजी, पूर्वी लगेच पुढे गेली. तिने त्यांना मिठी मारली. त्यांनी तिच्या गालावर पापा घेतला आणि म्हणाल्या, माझी बाई, तुझं पाखरू कुठे आहे ना, चल, पूर्वी हसून म्हणाली. बाकीचे कुठे आहेत आई? दिनेशरावांनी विचारलं. तशा त्या थोड्याशा ओरडल्या. अरे आत तर घे आधी, की दरवाजातूनच मागे पाठवणारेस? दिनेशरावांनी त्यांना आत घेतलं. सगळेजण सोफ्यावर बसले. नमस्कार करते आई, अहिल्याबाई त्यांच्या पाया पडत म्हणाल्या. तू कर नमस्कार, पण तुझी सून कुठे आहे? आजींनी विचारलं नाही तेच अंजू पाणी घेऊन आली. तिनं महादेवरावांना व आजींना पाणी दिलं. ती डोक्यावर पदर ठेवून त्यांच्या पाया पडली. आजी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, अखंड सौभाग्यवती रहा, गोड बातमी यावर्षी तरी मिळेल की नाही? अंजूने थोडंसं लाजून पाहिलं त्यांच्याकडे. मी चहा टाकते, ती मान खाली घालत म्हणाली आणि पटपट आत निघून गेली. तसे सगळेजण मोठ्यानं हसू लागले. ती सोलानी आहे की नाही घरात? आजींना थोडंसं सिरियसत विचारलं. सोलानी? पूर्वीने न समजून विचारलं. तशा अहिल्याबाई म्हणाल्या, अगं सलोनी म्हणायचे त्यांना, जा बोलावून आण तिला. तुला बरोबर कळलं गाई? पूर्वी चकित होऊन म्हणाली. हो मग, आता मी सून आहे त्यांची, त्यांना कधी काय म्हणायचं असतं ते समजतं मला, तू जा लवकर. त्या थोडंसं सूर लावत म्हणाल्या. पूर्वी पण हसून लगेच वर गेली. काही ठरवलं का तुम्ही? अहिल्याबाईंनी लगेच आजींच्या शेजारी बसत विचारलं. त्यांना एकदम खेटून बसलेलं बघून आजी थोड्याशा बाजूला सरकल्या. अहिल्याबाईंनी मनातच कपाळावर हात मारून घेतला. वहिनी, महादेवराव वर इशारा करत म्हणाले, कारण मागून सौरभ व सलोनी उतरत होते. सौरभ पुढे आला. आजींनी त्याच्याकडे कपाळावर आठी पाडत पाहिलं. तशी त्याची नजर खाली गेली. तो पाया पडण्यासाठी झुकणार तेच त्या म्हणाल्या, आता एकट्यानेच पाया पडणार का? लग्न केलं मनानीच, पण काही रीतभात आहे की नाही, की ते पण सोडून दिलं? सौरभने सलोनीला इशारा केला. ती तर आधीच तानीमुळं वैतागली होती, त्यात हे सगळं. कसंबसं हसत ती पुढे आली. तिनं थोडंसं वाकत हात पुढे केला. तसं आजींनी तिच्या पाठीवर दाबलं आणि खाली गुडघ्यांवर बसवलं. तिनं चक्रावल्यासारखंच पाहिलं आजींकडे. बाकीचे ओठ दाबून हसत होते. आमच्याकडं सुना अशा पाया पडतात, टेकव आता डोकं खाली, त्या ठसक्यात म्हणाल्या जरा.
सलोनीनं मनातच त्यांच्या नावाने खडे फोडले. आलेला राग कसा तरी कंट्रोल करत तिनं पायावर डोकं टेकवलं. देव तुझं रक्षण करो. आजींनी आशीर्वाद दिला तसं सगळ्यांनी घाबरून आजींकडे पाहिलं. काय हे आई? दिनेशरावांनी इशाऱ्यातच विचारलं. आजींनी हातानेच शांत बस म्हटलं. माझं रक्षणाचं बघेन मी, पण तुमचं रक्षण कोण करतं ते बघतेच मी. आजचा दिवस फक्त. सलोनी मनातच तंतनत उठली. सौरभने थोडंसं भीतभीतच सलोनीकडे पाहिलं. आजी पदर नीट करत म्हणाल्या, हे बघ सोलानी. सलोनी आजींना मध्येच थांबवत म्हणाली. त्या वैतागल्यासारखं तिला भाव न देता म्हणाल्या, हा काय ते सलोनी बघ तू, मला तर हे लग्न मान्य नाही. तरी रीतभात म्हणून मी आली आहे इकडे. गावाकडं खूप इज्जत आहे आमची. तुमच्यामुळं आधीच खूप ऐकावं लागलंय. पण जर तुला खरंच घरात राहायचं असेल तर तुला परीक्षा द्यावी लागेल. आज तू जर परीक्षेत उत्तीर्ण झालीस तर मोठ्या थाटामाटात लग्न करून तुला सून करून घेईन मी या घरची. परीक्षा? आई काय बोलतीये हे? दिनेशरावांनी महादेवरावांना हळूच विचारलं. थांब रे जरा, कळेल तुला. ते पण हळूच म्हणाले. कुणाला हौस नाही तुमची सून होण्यात. संध्याकाळपर्यंत यांचा ड्रामा चालून द्यावा लागेल सलोनी. यांना जेवढं गुंतवून ठेवता येईल तेवढं तुझ्यासाठी चांगलं राहील. असा विचार करून सलोनीनं आजींना विचारलं. कोणती परीक्षा? स्वयंपाक येतो ना करता? त्यांनी विचारलं. थोडा. ती तोंड थोडंसं वाकडं करत म्हणाली. ठीक आहे, मग आज पुरणपोळीचा स्वयंपाक कर. तू जर पास झाली तर हा हार तुझा. असं बोलून आजींनी त्यांच्या पिशवीतून एक बटवा काढला. त्यातून त्यांनी एक सोन्याचा हार काढला. जो भरजरीत हार बघून अहिल्याबाईंनी चमकूनच बघितला आजींकडे. महादेवराव सोडले तर हे तिघेजणसुद्धा शॉक लागल्यासारखे आजींकडे बघत होते. आणि सलोनी, तिच्या तर तोंडालाच पाणी सुटलं होतं तो हार बघून. पैशांची कमी नव्हती, पण अशांना कितीही भेटलं तरी कमीच. सलोनी, 10-12 लाखांचा तर नक्कीच असेल हा हार. जाता जाता चांगला चान्स भेटत आहे डल्ला मारायचा. तिकडे तुझा प्लॅन सक्सेसफुल होईल आणि इकडे हा हार. आज तुझा दिवस खरंच लकी आहे तुझ्यासाठी. ती मनातच आनंद साजरा करत होती. करशील ना स्वयंपाक? आजींनी परत विचारलं. तशी सलोनी म्हणाली, हो करेन ना. आत्ता लगेच करायचा का? सलोनीला एक्सायटेड झालेलं बघून बाकीचे चकित झाले. मग काय मुहूर्त काढायची वाट पाहणार आहेस का? आजींनी थोडंसं ठसक्यात विचारलं. सलोनी बळच हसून आत गेली. सगळेजण थक्क होऊन आजींकडे बघत होते. तितक्यात अंजू चहा घेऊन आली. तिनं सगळ्यांना चहा दिला. मला नाही दिला ठीक होतं, पण माझ्या सुनेला तरी द्यायचा हा हार. अहिल्याबाई थोडंसं नाराजीतच म्हणाल्या. आजी दिनेशरावांना म्हणाल्या, बघ दिनू, आली लगेच तुझी बायको तिच्या रूपावर. बरं झालं हा हार मी लपवून ठेवला होता ते, नाहीतर तुला लाडीगोडी लावून घेतला असता काढून. माझी एवढी हिंमत कुठे आहे आई? दिनेशराव हसत म्हणाले. तितक्यात सलोनी बाहेर आली. तू पण घे चहा सलोनी. अंजू एक कप घेत म्हणाली. हो घेते नंतर. सौरभ 1 मिनिट ये ना. असं बोलून ती वर गेली. सौरभने सगळ्यांकडे एक नजर फिरवली आणि तो पण वर गेला. रुद्राने सांगितलं ते पटलं आता. ही खरंच तालावर नाचवतीये सौरभला. महादेवराव उसासा सोडत म्हणाले. अंजू पूर्वीला इशारा करून किचनमध्ये गेली. पूर्वी तिच्या मागे गेली. नंतर त्या दोघेही बाहेर आल्या नाही तेच सलोनी खाली आली. ती अंजूला म्हणाली, अंजू मला सगळ्या वस्तू सांग ना कुठे आहेत ते. अंजू उठणार तेच अहिल्याबाई उठत म्हणाल्या, थांब मी जाते. त्या आत गेल्या तशी सलोनी पण कपाळावर आठी पाडत त्यांच्या मागे गेली. वरून सौरभ तानीला घेऊन आला. मोठे बाबा. तानी पळतच खाली आली आणि महादेवरावांना बिलगली. काय करत होती आमची छकुलीवर? किती वाट पाहिली आम्ही? त्यांनी तिचा पापा घेत विचारलं. मी खेळत होते मोठे बाबा. ती हसून म्हणाली. आमच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे बाबा. आता मी आणलेला खाऊ कुणाला देऊ? आजी त्यांच्या डोक्यावरचा पदर नीट करत नाटकीपणे म्हणाल्या. खाऊ? मला पाहिजे खाऊ. तानी महादेवरावांच्या मांडीवरून उतरत म्हणाली. ती आजींकडे गेली तसा त्यांनी तिच्या गालाचा पापा घेतला. त्यांनी पूर्वीला पिशवी दिली. पूर्वीनं त्यांच्या पिशवीतून बॉक्स काढला. चल किचनमध्ये काढून देते मी तुला. अंजू उठत म्हणाली. पूर्वीनं हसतच बॉक्स तिच्या हातात दिला. अंजू मग तानीला आत घेऊन गेली. ती आत येऊन बघते तर अहिल्याबाई सलोनीला ओरडत होत्या. काय झालं आई? तिनं विचारलं. काय होणार? मॅडमला पुरणपोळीचा स्वयंपाक येत नाही. यूट्यूबवर बघून करणार होत्या. अहिल्याबाई थोडंसं रागामध्ये ओरडल्या. सलोनीनं तोंड कसं तरी करत अंजूकडे पाहिलं. अंजू लगेच म्हणाली, जाऊ देत आई.
आजी कशा आहेत माहीत आहे ना, जास्त वेळ गेला तरी चालेल, फक्त चांगला स्वयंपाक झाला पाहिजे. चांगला तर झालाच पाहिजे, नाहीतर हिच्यामुळं मला टोमणे ऐकावे लागतील त्यांचे, अहिल्याबाई चिडचिड करत म्हणाल्या. सलोनी आतून चांगलीच भडकली होती, पण सोन्याच्या हाराने तिला गप्प बसवलं होतं. अंजू मामी खाऊ, तानी अंजूचा हात पकडत म्हणाली. हो हो थांब हा, अंजू बॉक्स उघडत म्हणाली. तिनं तिला प्लेटमध्ये सुतारफणी काढून दिली. तानी प्लेट घेऊन बाहेर गेली. अंजूनं बॉक्स तिथेच फ्रीजवर ठेवला. ती तिथून जाणार तेच तिचा पाय साडीत अडकला आणि ती जोरात खाली आपटली. अगं जरा सांभाळून, अहिल्याबाई घाबरून म्हणाल्या. आई ग आई, अंजू पोट धरत विवळली. अहिल्याबाईंनी पटकन तिला धरून उठवलं. समोरचा नजारा पाहिला तसं त्या गर्भगळीत होऊन ओरडल्या. अरे देवा सौरभ, तोपर्यंत अंजूचा आवाज बाहेर गेलाच होता. सगळेजण किचनकडे धावले होते. समोर अंजूला पाहिलं तसे सगळेजण हादरले. तिनं पोटावर हात पकडून ठेवला होता. तिथला सगळा भाग रक्ताळला होता. अंजू, सौरभ गाडी काढ पटकन, पूर्वी खाली बसत म्हणाली. तो लगेच बाहेर पळाला. पूर्वी व अहिल्याबाईंनी अंजूला आधार देत उठवलं. आई ग खूप दुखतंय. अंजू आता वेदनेनं रडायला लागली. चेहराही लाल पडत चालला होता. बस थोडा वेळ, डॉक्टरांकडेच चाललोय आपण, अहिल्याबाई तिला समजावत म्हणाल्या. त्यांचेही हात थरथरत होते. आजीसुद्धा ते बघून थरथरायलाच लागल्या. महादेवरावांनी त्यांना धरून बाहेर आणलं. या दोघींनी अंजूला कारच्या मागच्या सीटवर बसवलं. आई बाबा तुम्ही जा तिच्यासोबत, पूर्वी मागे होत म्हणाली. दिनेशराव लगेच आत बसले. चल लवकर सौरभ, अहिल्याबाई अंजूला कुशीत घेत म्हणाल्या. ती अजूनही वेदनेनं विव्हळत होती. त्या थरथरत्या हातांनी तिला गोंजारू लागल्या. तोंडातून तर शब्दच फुटेनात आता. काळीज हेलावत होतं तिला तसं बघून. कार निघून गेली. काय दिवस दाखवला हा खंडेराया. तिचा आणि तिच्या पोटातला जीव सांभाळ रे बाबा, आजी वर बघून हात जोडत म्हणाल्या. पूर्वीनं चमकून आजींकडे पाहिलं. आजींनी काय विचार केला ते लगेच कळलं तिला. त्यावर तिला काय बोलावं ते सुचेना. तिने पाहिलं तर सलोनी कार गेली त्या दिशेलाच बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव काही ठीक दिसत नव्हते. आई आत बस चल, महादेवराव आजींना म्हणाले. ते सगळेजण मग आत गेले. पूर्वी किचनमध्ये आली. तिने थोडंसं रक्त सांडलं होतं. तिने पटकन कापडाने ते पुसून काढलं. तितक्यात सलोनी पण आत आली. मी जेवण कसं बनवू आता, तिनं समोर बघत विचारलं. पूर्वीला आता तिच्या तोंडात 4-5 धाडताट ठेवून द्याव्याशा वाटत होत्या. किती निर्दयीनी पाषाणहृदयी होती ती मूर्ख मुलगी. ती कसंबसं कंट्रोल करत म्हणाली. चल मी मदत करते. त्या दोघी मग उरलेला स्वयंपाक करू लागल्या. बाहेर महादेवराव तानीला घेऊन आजीला रमवण्यात लागले होते. इकडे अहिल्याबाई अंजूला पकडून तिला सावरत होत्या. दिनेशराव पण सारखं सारखं सौरभला कारची स्पीड वाढवायला सांगत होते. अंजूला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्या अंजू उठून बसली. अहो तुम्ही झोपा, डॉक्टर तिला झोपवत म्हणाले. डोंट वरी डॉक्टर, मी ठीक आहे, अंजू परत उठत म्हणाली. डॉक्टर व बाकीचे नर्स सगळे वगैरे तिच्याकडे आ वासून पाहत होते. त्यांना तसं बघून तिनं विचारलं. हे रक्त नाही आहे हे कसं कळलं नाही तुम्हाला अजून. एका नर्सने तिच्या साडीवर चेक केलं तशी ती तिच्याकडे डोळे विस्फारून बघत राहिली. आय एम सॉरी डॉक्टर, मला हे नाटक करावं लागलं होतं. तुम्ही प्लीज मला मदत करा, माझ्या फॅमिलीचा प्रश्न आहे प्लीज, अंजू विनवणी करत म्हणाली. तिनं थोडक्यात त्यांना सगळं सांगितलं. तुम्ही अगदी तुमच्या मिस्टरांसारख्याच हुशार दिसता. डोंट वरी, तुमचा प्रॉब्लेम लवकर सुटेल. मी आता काय करू, डॉक्टरांनी तिला विचारलं. तसं तिनं काय करायचं ते सांगून टाकलं. बाहेर हे तिघेजण खूप टेन्शनमध्ये बसले होते. अहिल्याबाई तर सारख्या त्यांच्या खंडेरायाला साकडं घालत होत्या. डॉक्टर आले तसं दिनेशरावांनी विचारलं. डॉक्टर कशी आहे माझी मुलगी, टेन्शनचं काही कारण नाही ना, डॉक्टर सिरियस होत म्हणाले. हे बघा पोटात खूप मोठी इंजुरी झाली आहे, त्यामुळं मी आत्ताच काही सांगू शकत नाही. डॉक्टर असं बोलू नका, अहिल्याबाई घाबरून म्हणाल्या. तुम्ही घाबरू नका, काही टेस्ट कराव्या लागतील, आम्ही पूर्ण प्रयत्न करू त्यांना नीट करण्याचा, डॉक्टर धीर देत म्हणाले. आम्ही भेटू शकतो का तिला, सौरभने डॉक्टरांना विचारलं. हो पण एका वेळेस कोणीतरी एकच आत जा, डॉक्टर असं म्हणाले नाही तेच सौरभ आत घुसला. आत आल्यानंतर समोर बेडवर अंजूला बघून तो चाट पडला. ती मस्त हाताची घडी घालून आरामात बसली होती. ती भुवई उडवत हलकेच हसली. ती बोलणार ते सौरभने त्याच्या ओठांवर बोट ठेवत शांत बसायला सांगितलं.
इथे एवढा मोठा ड्रामा करून याला घराबाहेर बोलावण्यासाठी आणलं मी, आणि हा मलाच गप्प करतोय अजून. देवा, अंजू मनातच तणतणली. तिला आता राग येत होता त्याचा खूप. ती बोलणार तेच त्यानं परत तिला गप्प केलं. त्यानं तिथंच बाजूला पडलेलं रायटिंग पॅड आणि पेन घेतला. त्यानं त्यातल्या पेजवर काहीतरी लिहून तिच्यासमोर धरलं. अंजूने ते पाहिलं. मनातच वाच आणि काही रिॲक्शन देऊ नकोस, कारण माझ्या मोबाईलमध्ये सलोनीनं ट्रान्समीटर चिप फिक्स केली आहे, ज्यामुळं मी जे काही बोलेन ते सगळं तिला ऐकू जावं. तिनं धक्का लागल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं. सलोनी घरात आल्यापासून सौरभ सगळ्यांसोबत बोलत का नव्हता याचं कोडं आत्ता उलगडलं तिला. सौरभने परत काहीतरी लिहून तिच्यासमोर धरलं. तू हे नाटक का केलंस पण? अंजू हलकीशी हसली. तिनं पण मग त्या कागदावर लिहिलं, कारण मला तुझ्यासोबत बोलायचं होतं. तू सलोनीसमोर बोलणार नाही याची खात्री होती मला. सौरभने कपाळावर हात मारून घेतला. त्या दोघांचं कागदावरच संभाषण चाललं होतं. सौरभ, चांगलं केलंस, पण मग डॉक्टर खोटं का बोलले? अंजू, मला रुद्रांश बोलले होते की तुझ्यावर नजर ठेवू नसेल कोणी, म्हणून. सौरभ, नजर तर आहेच. बाहेर एक माणूस येऊन बसला होता तिचा. बरं झालं तू डॉक्टरांना पण सहभागी करून घेतलंस. ती सलोनीसुद्धा मला घरात काही एकटं सोडत नव्हती. पण तू प्लॅनिंग केलं कधी? अंजूनं मग त्याला लिहून शॉर्टकटमध्ये घडलेलं सांगितलं. जेव्हा अंजूनी पूर्वीला इशारा करून किचनमध्ये नेलं होतं, तेव्हा अंजू तिला म्हणाली, ताई, आता सलोनी स्वयंपाक करण्यात बिझी होईल. हीच वेळ आहे काहीतरी करण्याची. ठीक आहे, आज काहीही करून सौरभला बोलायला लावायचंच. पूर्वी हातावर हात आपटत म्हणाली, आपण असं करू. असं बोलून अंजूनं पूर्वीला तिची आयडिया सांगितली. बेस्ट, चल चल, मग लगेच तयारी करू. पूर्वी कप बाजूला ठेवत म्हणाली, पण ताई, घरात कुणाला सांगू नका. अंजू तिला थांबवत म्हणाली. का? तिनं चमकून विचारलं. अंजू तिला समजावत म्हणाली, सलोनीला डाऊट आला नाही पाहिजे. सगळं कसं रिअल वाटलं पाहिजे. काही हरकत नाही, थोडा त्रास झाला तरी चालेल, पण ही सलोनी घराबाहेर गेलीच पाहिजे. पूर्वी मोठ्या निर्धारानं म्हणाली. हो चला, अंजू हसून म्हणाली. दोघीही मग त्यांच्या कामाला लागल्या. पूर्वीनं कुंकवाचं पाणी बनवलं होतं. त्यानंतर एका पिशवीत कापूस ठेवून त्यात ते पाणी टाकलं होतं. अंजूनं तीच पिशवी ओटीपोटाजवळ फिक्स केली होती, जेणेकरून खाली पडल्यावर ती फुटेन व सगळ्यांना तिच्या पोटातून रक्त आलेलं दिसेल. सौरभने कौतुकानं पाहिलं तिच्याकडे. सौरभ, वा मिसेस रुद्रांश मोहिते, सुपर डुपर प्लॅन होता. अंजू, हा प्लॅन तुझ्या पियाचा होता. पियाचं नाव निघताच सौरभचा चेहरा पडला. अंजूनं त्याच्या खांद्यावर थोपटून धीर दिला. तिनं परत कागदावर लिहिलं, होईल सगळं ठीक, डोंट वरी. फक्त आता मला सांग, तू लग्न का केलंस त्या सलोनीसोबत? सौरभने अंजूकडे थोडंसं घाबरून पाहिलं. तिनं लिहिण्याचा इशारा केला. सौरभ, कारण आपल्या घरात तिनं कुठेतरी बॉम्ब प्लॅन्ट केला आहे. अंजूनं दोन्ही हात तोंडावर ठेवले. तिच्यासाठी चांगलाच धक्का होता हा. सौरभने परत लिहिलं, तुझं आणि रुद्रांशच्या लग्नानंतर आपण गावी गेलो होतो, तेव्हाचं प्लॅनिंग आहे हे तिचं. मला तिचं ऐकावंच लागलं, आपल्या घरच्यांसाठी. अंजू, बापरे, हे रुद्रांशला कळणं गरजेचं आहे. सौरभ, उपयोग नाही, कारण घरावर पण नजर ठेवून आहेत लोक. जर बॉम्ब शोधायचा म्हटला तरी कसं शोधणार? अंजू, ते रुद्रांश बघून घेतील. त्यांनाही सांगायलाच हवं. मी आजच सांगून टाकते. त्या सलोनीनं घरात येऊन अजून काही चुकीचं केलं तर? सौरभ, केलं तर नाही, ती करत आहे. मला काल दिवसभर काय घडलं ते काही आठवत नाही आहे. तिने काय केलं होतं माझ्यासोबत काय माहीत. मला आता जाम टेन्शन आलं आहे. तिचा प्लॅन खूपच मोठा आहे आणि मला भीती आहे याची, वाटतीये की ती रुद्रांशला काहीतरी करेन. अंजू ते वाचून विचारात पडली. तिनं सौरभकडे पाहिलं आणि टेन्शनमध्ये कागदावर लिहिलं, आज घरातून जाताना खूप विचित्र वागले रुद्रांश. वर काही झालं होतं का? सौरभ, माहीत नाही, मी चहाचा कप घेऊन टेरेसवर गेलो होतो. अंजू, मला आता खूप भीती वाटतीये. तू प्लीज एकदा रुद्रांशला कॉल लावतोस का? सौरभ, माझ्या फोनवरूनच नको. मी आईबाबांना आत पाठवतो. तू त्यांना खरं काय ते सांगून टाक आणि मग रुद्रांशला कॉल कर. मी बाहेरच त्या माणसाच्या समाधानासाठी बसतो. अंजू, चालेल, पण बाहेर मी सिरियस असल्याची ॲक्टिंग कर. सौरभ, हो, डोंट वरी. सौरभ नजरेनंच तिला थँक्यू बोलून बाहेर निघून गेला. अंजूचा जीव आता रुद्रांशच्या काळजीनं प्रचंड कासावीस होऊ लागला. तिच्यासाठी आता लवकरात लवकर त्याच्यासोबत बोलणं खूप गरजेचं होतं.
तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.